तासनतास दूध न आटवता फक्त 20 ते 25 मिनिटात तयार होणारी मस्त अशी सुमधुर स्वादिष्ट दाटसर बासुंदी आज मी करते। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे पसरट आणि जाड तळाच्या कढईत 1.5 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। दूध सुरुवातीला लो फ्लेमवर मस्त असं खरपूस गरम करून घ्यायचं आहे। नंतर हे दूध आपल्याला मीडियम फ्लेम करून जवळपास एक 10 ते 12 मिनिटांसाठी आटवून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटांनंतर जवळपास 20 ते 25% दूध आटलं की यात केसराचं दूध टाकायचं। केसराचं दूध टाकल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं। त्यानंतर इथे हे 2 मिल्क पावडरचे सॅशे घ्यायचे। 10 रुपयाचे जे मिल्क पावडरचे सॅशे येतात ना ते घ्यायचे। त्यानंतर गरम केलेल्या दुधापैकी साधारण 1 ते 1.5 पळी दूध ह्या मिल्क पावडरमध्ये टाकून घ्यायचं। व्यवस्थित असं गाठी विरहित ह्या मिल्क पावडरचं मिश्रण तयार करायचं आणि तयार मिश्रण गरम दुधात ओतायचं। तर अशा पद्धतीने ना आपल्याला तासनतास दूध आटवण्याची गरज पडत नाही। मिल्क पावडर टाकल्यामुळे अगदी 10 ते 12 मिनिटात आपल्या ह्या दुधाला घट्टपणा येतो। मिल्क पावडर टाकल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलं। आता आवडीप्रमाणे साखर टाकली। साखर टाकल्यानंतर परत 2 ते 3 मिनिटांसाठी साखरेला जे काही पाणी सुटतं ना ते आटेपर्यंत उकळून घ्यायचं। सर्वात शेवटी यात आवडता ड्राय नट्स आणि वेलची पूड टाकायची। अगदी मिनिटभर उकळायची। तर तयार आहे आपली अगदी झटपट तयार होणारी स्वादिष्ट सुमधुर बासुंदी। ही बासुंदी तुम्ही थंड किंवा गरम सुद्धा सर्व करू शकता। धन्यवाद।